नमस्कार प्रेक्षको. हेलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र नमस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, भारतीय संस्कृतीमध्ये वेद आणि पुराणांना फार जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्यापैकी स्कंद पुराणामध्ये एक फार सुंदर असा विचार मांडला गेलेला आहे. तो म्हणजे दानात दारिद्र्य नाशाय, दानात दारिद्र्य नाशाय, दानात कीर्ती प्रवर्धते, दानात सर्व लभ्यते, तस्मात दानम समाचरेत. म्हणजे दान केल्याने माणसाचं कर्म दारिद्र्याचा तर नाश होतोच, त्यासोबतच आत्मिक शांततासुद्धा मिळते आणि त्यासोबतच त्याची कीर्तीही वाढते समाजामध्ये. म्हणूनच माणसाने नेहमीच दान करत राहिलं पाहिजे. प्रेक्षको, भारतामध्ये फार पूर्वीपासून दानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले गेलेले आहे. अवयवदान, वस्त्रदान, त्यासोबतच अनेक जसे ज्ञानदान यासारख्या अनेक दानाबद्दल आपण जाणून घेतलेलंच आहेत. पण प्रेक्षको, असंही एक दान आहे की ज्यामध्ये माणसाचं जीवसुद्धा वाचवू शकतो आणि ते म्हणजे अवयवदान. मग हे अवयवदान म्हणजे नेमकं काय आणि अवयवदानामध्ये समाजामध्ये जे काही गैरसमज आहेत, जसे की अवयवदान कोण करू शकतो, कोण करू शकत नाही, त्यासोबतच अवयवदानाचे कोणकोणते अवयव आपण दान करू शकतो याबद्दल माहिती जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे. पाहूया आजचा विषय काय ते. विषय आहे अवयवदान. विषय आहे अवयवदान आणि या विषयावरती तज्ज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर आकाश शुक्ला सर आणि डॉक्टर चंद्रशेखर चलवदे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. चला तर आपण थोडक्यामध्ये सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर आकाश शुक्ला सर हे पश्चिम भारत आणि महाराष्ट्रासाठी रोटो सोटोचे संचालक आहेत. ते मुंबईच्या प्रसिद्ध KEM हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोएंट्रोलॉजीचे विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. ते सर HN रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलचे विभागाचे संचालकसुद्धा आहेत, म्हणजे डिरेक्टरसुद्धा आहेत. लिव्हर स्पेशलिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. ते यकृताच्या आजारांवरील उपचारांमध्ये जागतिक पातळीवरचे तज्ज्ञ आहेत. डॉक्टर आकाश शुक्ला यांनी गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि यकृताच्या आजारांवरील उत्कृष्ट संशोधनासाठी APASL 2018 आणि स्वित्झर्लंडमध्ये 2016 पुरस्कारांसह एकूण 4 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. डॉक्टर चंद्रशेखर चलवदे सर हे मुंबईतील अनुभवी प्लास्टिक रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि कॉस्मेटिक सर्जन आहेत. ते सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई येथे प्लास्टिक सर्जरी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते KEM येथे टिश्यू बँकचे मेडिकल डिरेक्टर असून त्वचादान, टिश्यू बँकिंग आणि बर्नच्या रुग्णांच्या उपचारांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. शस्त्रक्रिया, अध्यापन, संशोधन आणि आरोग्य जागृती या सर्व क्षेत्रामध्ये ते सक्रियपणे काम करत आहेत. चला तर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तर आजचा आपला विषय अवयवदान हा खूपच महत्त्वाचा आणि खूप मोठा असा विषय आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टर आकाश शुक्ला सरांना विचारतो की सर, आमच्या प्रेक्षकांना अवयवदान म्हणजे नेमके काय याबद्दल जरा सांगा. सो आपल्या शरीरात वेगवेगळे प्रकारचे अवयव आहे. हार्ट आहे, लंग्स आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, पँक्रियाज आहे, इंटेस्टाईन्स आहे आणि तसेही बरेच प्रकारचे टिश्यूज पण आहे. सो मेंदू सोडून बाकी सगळे जे अवयव आहे त्याला माणूस डोनेट करू शकतो. त्याला आपण अवयवदान म्हणतो. तो बेसिकली 2 प्रकारच्या मेनली असतो. एक जिवंत किंवा लिव्हिंग डोनर जे म्हणतो. सो जिवंत माणूस आपलं शरीराचे अमुक अंग डोनेट करू शकतो. मेनली किडनी, कारण आपल्याकडे 2 किडनी असतो. सो दोघांपैकी एक किडनी आपण डोनेट करू शकतो. आणि दुसरं लिव्हर एकच असतो, पण लिव्हरला कट करून आपण एक भाग पेशंटकडे डोनेट करू शकतो. तो हे झालं जिवंत. आणि दुसऱ्या प्रकारचा असतो मेंदू मृत्यू झाल्यानंतर. सो मेंदू मृत्यू झाल्यानंतर बाकी सगळे जे ऑर्गन्स आहे, लंग्स, हार्ट, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पँक्रियास, सगळे अंगाच्या आपण दान करू शकतो. सो ते पण अवयवदानचा प्रकार आहे. बरोबर. फार महत्त्वाची माहिती सांगितली सर आपण.
आता माझा दुसरा प्रश्न डॉक्टर चलवदे सरांसाठी आहे की आपण अवयवदान करताना कोणते अवयव आणि कोणते टिश्यू पण दान करता येतं का, त्याबद्दल जरा सांगा. अवयवांसोबत बऱ्याच टिश्यू देखील दान करता येतात. सगळ्यात कॉमन म्हणजे सगळ्यात जास्त माहीत असलेली म्हणजे कॉर्निया, डोळ्याच्या समोरची पट. आणि आता त्वचादान पण बऱ्यापैकी कॉमन झालेलं आहे. तर त्वचादान म्हणजे शरीराच्या स्किनच्या सगळ्यात वरची पातळ लेअर काढून आपण ती भाजलेल्या पेशंटसाठी किंवा बऱ्याच मोठ्या मोठ्या जखमांच्या पेशंटसाठी वापरतो. तर ह्या दानाने पण बरेच पेशंटचा जीव वाचू शकतो. बरोबर, फार महत्त्वाची माहिती सांगितली सर आपण की टिश्यू म्हणजे अवयव तर आपण दान करतोच, पण त्यासोबतच टिश्यूसुद्धा दान करता येतं. तर शुक्ला सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की अवयवदान आयडियली कोण करू शकतो आणि मेन म्हणजे कोण करू शकत नाही, याबद्दल जरा सांगा. सो अवयवदान, जसं मी बोललो, आपण अवयवदान आणि टिश्यू डोनेशन दोघांबद्दल बोलू याच्यामध्ये. बरोबर. सो सगळ्यात कॉमन काय आहे की घरी कोणी आजारी होतं किंवा बरोबर होतं आणि अचानक त्यांची मृत्यू झाली. सो असे लोक युजली अंगदान, अवयवदान ते करू शकत नाही, पण ते टिश्यू डोनेशन करू शकतात. सो ते त्वचा, कॉर्निया आणि इवन बाकीचे टिश्यूज जे आहे तेही डोनेट करू शकतो. दुसरं जे आहे अवयवदान, अंगदान जे आहे ते कोणाची मेंदू मृत्यू झाली म्हणजे ब्रेन फंक्शन कंप्लीट डेड झाला, ब्रेन रिव्हर्स नाही होऊ शकत, आता बाकीचे ऑर्गन्स काम करत आहे पण मेंदू मृत्यू झालेली आहे, ते आपण एक स्पेशल टेस्ट असतो ज्याला आपण ॲपनिया टेस्ट म्हणतो. सो ते एक 4 डॉक्टर्सची कमिटी असते, ते 2दा 6 तासच्या गॅपने ते ॲपनिया टेस्ट करून बघतात की मेंदू मृत्यू झाली आहे की नाही आणि मग सर्टिफिकेट देतात. सो ते झाल्यानंतर नातेवाईकांनी जर संमती दिली तर आपण ते अवयव सगळे डोनेट करू शकतो. सो ते अवयवदानच्या मेंदू मृत्यू झाल्यानंतर अवयवदानचा प्रकार आहे. आणि जिवंतचे आपण ऑलरेडी आधी बोललेलो आहे. बरोबर आहे. तर जिवंत असताना कोणकोणते अवयव दान करू शकतो, त्यासोबतच मरणोत्तर आपण कोणकोणते अवयव दान करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे सरांनी. पुढचा प्रश्न डॉक्टर चलवदे सरांसाठी आहे की सर, आता समजा एखाद्या व्यक्तीचं म्हणजे ब्रेन डेड कोणत्याही वयात होऊ शकतो व्यक्ती, तर लहान मुलं समजा झाले किंवा आता मोठी माणसं तर असतात, मग वयोमर्यादा काय आहे का याच्यासाठी की 18+ पाहिजे किंवा लहान मुलंसुद्धा अवयव दान करू शकतात? अवयव दानासाठी सरांनी जसं सांगितलं, जनरली म्हणजे साधारणतः 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींकडून अवयवदान केलं जातं. त्वचादानासाठी जर बोललो तर तशी काही लिमिट प्रत्येक टिश्यू बँक मानत नाही. काही ठिकाणी 5 वर्षाच्या पुढचे पण डोनरकडून त्वचादान घेतलं जातं. सो ह्याच्यामध्ये जर मी ॲड केलं तर जे आपण मेंदू मृत्यू होते त्याच्यामध्ये मरणोत्तर जे आपण अंगदान करतो, अवयवदान करतो, त्याची काही एज लिमिट नाही आहे. बरोबर. आता तुम्ही थोडे दिवसापूर्वी ऐकलं असेल, केरळामध्ये एक वर्षाची पेक्षा पण कमी वय होती आणि त्याच्या आईवडिलांनी ते मुलीचे ऑर्गन्स डोनेट केले. सो कारण की ज्यांना गरज आहे त्यांची वय पण कमी असू शकतो. बरोबर. सो मरणोपर्यंत जे असतो डोनेशन त्याची काही एज लिमिट नाही आहे, कुठलीही एजमध्ये पण ते करू शकतो. पण जे जिवंत अवयवदान आहे त्याच्यासाठी एज लिमिट आहे, ते 18 वर्षाचे नंतरच करू शकतो. आणि लिव्हरमध्ये युजली 55 ते 60 वर्षापर्यंतच आपण डोनेट करतो. किडनीमध्ये जर परफेक्ट असेल तर आपण थोडं अजून हाय एजपर्यंत जाऊ शकतो. प्रेक्षक हो, फार महत्त्वाची माहिती सांगितली आहे की आपण जिवंत असताना आपली वयोमर्यादा असेल की 18च्या पुढे जे कोणी व्यक्ती असेल तर तेच फक्त ऑर्गन डोनेशन किंवा अवयवदान करू शकतो. पण जर मरणोपरांत असेल तर मग त्याला वयोमर्यादा नाही आहे. तर आता पुढचा प्रश्न मी डॉक्टर शुक्ला सर तुम्हाला विचारतो की मृत्यूनंतर, आता तुम्ही जसं वेळ काळ सांगत होते की
एवढा वेळ काचे लोकांनी अवयवदान करू शकतात किंवा नाही करू शकत, तर आयडियली ब्रेन डेड झाल्यानंतर किती वेळामध्ये अवयव काढावे लागतात आणि नातेवाईकांनी कसं त्याला अप्रोच करावं याबद्दल जरा सांगा. सो हे एकदम सेन्सिटिव्ह आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे की कोणाची मेंदू मृत्यू झाली आणि मग डॉक्टर्सची टीम, ते कोऑर्डिनेटर्सची टीम, सोशल वर्कर्सची टीम ते येऊन मग नातेवाईकांना सांगतात की आता ह्याची मेंदू मृत्यू झालेली आहे, म्हणजे तो मृत झालेला आहे. पण त्याच्यानंतर आपण हे ZTCCला, सोटोला कळवतो की असं असं मेंदू मृत्यू झालेला आहे आणि मग त्याच्या नातेवाईकांनी संमती दिली आहे की आपण अवयव दुसऱ्यांना दान करू शकतो. मग तो अलर्ट गव्हर्नमेंटकडून जातो जे वेटिंग लिस्टमध्ये पेशंट्स आहेत त्यांना, आणि मग त्यांना आपण बोलवतो हॉस्पिटलमध्ये आणि ते हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्यांच्या टेस्टिंग करून आपण ऑपरेशन चालू करतो. जेव्हा त्यांची तयारी होते तेव्हाच आपण ऑर्गन्स रिट्रीव्ह करू शकतात, अंग काढू शकतात जे डोनेट करतात त्यांच्या शरीरातून. सो साधारणतः ह्याच्यामध्ये थोडी वेळ जातो, कारण की हे सगळं ऑर्गनाईज करताना कमीत कमी 8 ते 12 तास तर मिनिमम लागतो. सो मृत झाल्यानंतर आपल्याला 8 ते 12 तास मिनिमम लागतो ऑपरेशन चालू करायला आणि ते सगळं अंग काढायला. सो तेवढी वेळ जी आहे ते ICUची टीम जी आहे ते त्यांना फ्लुइड्स, अँटीबायोटिक्स आणि बाकीचे औषध, सपोर्ट्स हे सगळं चालूच ठेवतो. तर हे जे ऑर्गन्स आहे त्यांची कंडिशन चांगली राहायला पाहिजे आणि जे आपण पेशंटला देणार तर त्या पेशंटला ते सूट व्हायला पाहिजे. सो त्याच्यामध्ये तो वेळ जातो. एकदा काढल्यानंतर पण आपल्याकडे लिमिटेड वेळच असतो. सो आपण काढून फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये, फ्रीझरमध्ये ठेवू शकत नाही, ते खराब होऊन जाणार. सो आपण काढून त्याला ट्रान्सपोर्ट करून लगेच आपण हे पेशंटमध्ये लावतो आणि सगळे ऑर्गन्स जेवढं फास्ट हे झालं तेवढं चांगलं काम करतात आणि तेवढं पेशंटला धोका कमी असतो. म्हणून आमचा प्रयत्न हे असतो की ते ट्रान्सपोर्ट टाईम आणि ऑपरेशन टाईम जेवढं कमी राहिलं तेवढं चांगलं. बरोबर. प्रेक्षको, चर्चा रंगत आलेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत अवयवदान या महत्त्वाच्या विषयावरती. तर अवयवदानाबद्दल आपण थोडीफार माहिती घेतलीच आहे आणि आपल्याला डॉक्टर शुक्ला सरांनी फार सविस्तर अशी माहिती सांगितली आहे की अवयवदान कसं करावं, किती वेळामध्ये करावं आणि कोणत्या वयोगटामधले लोकांनी करावं. तर आता पुढचा प्रश्न मी डॉक्टर चलवदे सर तुम्हाला विचारतो की समजा मला अवयवदान करायचं असेल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला अवयवदान करायचं असेल तर अवयवदाता कसा बनू शकतो कोणी, त्याबद्दल जरा सांगा. अवयवदाता बनायचं असेल किंवा तशी इच्छा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तुमची इच्छा सांगून ठेवणे. दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह तुम्ही नोटो म्हणून जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, सेंट्रल गव्हर्नमेंटची ऑर्गन डोनेशनसाठी, त्याच्यावर एक ऑनलाईन फॉर्म आहे, तो तुम्ही फिलअप करून तुम्ही प्लेज करू शकता, म्हणजे तुम्ही तुमची संमती त्याच्यात इन्क्लूड करू शकता. परंतु ते केलं तरीही मृत्यूनंतर तुमच्या जवळच्या नातेवाईकांना त्याची कल्पना असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. पण सर, याचा पुढचा प्रश्न, समजा एखाद्या व्यक्तीचं त्यांनी प्लेज केलेलं आहे पण जवळच्या व्यक्तीला माहिती नसेल, मग अशा वेळी काय करायचं? जर ज्याची मृत्यू झाली आहे तो अवयवदाता बनू शकतो, तर त्या हॉस्पिटलची, रुग्णालयाची, डॉक्टरांची टीम त्यांच्या नातेवाईकांना जनरली त्यांना कल्पना देते आणि मग ते लोक डिसाईड करू शकतात. जो नेक्स्ट ऑफ किन म्हणतो किंवा जवळचा नेक्स्ट लीगल गार्डियन किंवा पहिला नातेवाईक, त्यांनी जर मग होकार दिला किंवा हे दाखवली, संमती दाखवली, तर मग पुढच्या प्रक्रिया चालू होऊ शकतात. बरोबर. तर डॉक्टर शुक्ला सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. समजा मी एखाद्या वेळी डोनर कार्ड नाही बनवलं आहे किंवा लास्ट मोमेंटला मी डिसाईड केलं की समजा कंडिशन तशी वर्स होत चाललेली आहे आणि मी डिसाईड करतोय की मी ऑर्गन डोनेट करायचं,
तर मग मी दान करू शकतो का, आणि त्यावरती काय क्लॉज आहे का, लिगलिटी काय आहे का, त्याबद्दल जरा सांगा. सो जे डोनर कार्ड आहे किंवा डोनर प्लेज आहे तो कंपल्सरी नाही आहे, मॅन्डेटरी नाही आहे. सो ते आपण आपली इच्छा दाखवतो तेवढं पुरतं आहे. पण कोणाची मेंदूमृत्यू झाल्यानंतर ते डोनेट करू शकतात, आणि त्याच्यासाठी फक्त भारतीय नागरिकता सुद्धा गरजेचे नाही आहे. इवन फॉरेन नॅशनल्स जे आहे ते त्यांनी आपल्याकडे डोनेट केलेलं आहे जर त्यांची मेंदूमृत्यू इंडियामध्ये झाली. सो त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स नाही आहे. आणि पहिले कार्ड भरलं आहे नाही भरलं आहे किंवा संमती दिली नाही दिली ते त्याचा काही इम्पॅक्ट ह्याच्यावर येत नाही. पण मेंदूमृत्यू झाल्यानंतर तुमचे जे नातेवाईक आहे त्यांनी काय निर्णय घेतलं ते फार महत्त्वाचं आहे. कारण की त्या पिरियडमध्ये एवढं सेन्सिटिव्ह असतो, एवढा दुःख असतो, ग्लानी असतो, तर ते निर्णय घ्यायला कठीण असतो. पण जर आपण जिवंत असताना त्याबद्दल नातेवाईकांबरोबर चर्चा केली असेल तर नक्कीच ते त्यावेळी त्यांना लक्षात येणार, त्यांना आठवण येणार की हो, जेव्हा डॉक्टर विचारतात की हो आमच्या नातेवाईकांनी असं आपले विचार प्रकट केले होते की अवयवदान करायला पाहिजे, तर त्यावेळी त्यांना संमती द्यायला मदत मिळेल. आणि सिर्फ मदत नाही मिळणार, पण ॲक्च्युली त्यांना थोडं प्राऊड पण वाटणार, एक क्लोजर मिळतो, अभिमान वाटतो की ते हे झाल्यानंतर पण ते दुसऱ्यांसाठी काहीतरी मोठं करू शकले, दुसऱ्यांना जीवन देऊ शकले, आणि हे अभिमान फार महत्त्वाचा असतो. तर दुःखची घडीमध्ये पण ते एक अभिमानाची वस्तू आपल्याला भेटतो. बरोबर आहे. डॉक्टर शुक्ला सर, खूप छान अशी माहिती सांगितली तुम्ही. माझा प्रश्न याच्याशी संलग्न दुसरा आहे प्रश्न की अवयवदान आता केल्यानंतर मृतदेहाचं विद्रुपीकरण असं होतं का? म्हणजे आता आपण त्यातले अवयव काढले, समजा डोळे काढले आणि बाकीच्या गोष्टी टिश्यूज काढले, तर विद्रुपीकरण आयडियली म्हणजे कोणाचाही समज असेल की होत असेल, तर मग अशा वेळी तुम्ही मृतदेह मग लोकांना पुन्हा नातेवाईकांना रिटर्न द्यायचं असेल तर त्यावेळी काय करतात? सो एकदम अतिउत्तम प्रश्न आहे तुमचं. कारण की हे बरेच लोकांना हे गैरसमज आहे की ते कम्प्लीट डिस्टॉर्शन होऊन जाणार, विकृत दिसणार. पण जसं आपण ऑपरेशन करतो आणि ऑपरेशनमध्ये जसं आपण टाके घेतो त्याच्यापेक्षा जास्त काळजीने ह्याच्यामध्ये ते टाके घेतात. आणि ज्याला आपण प्लास्टिक सर्जन सर आहे इकडे, सो त्या पद्धतीने ते प्रॉपर स्टिचेस घेऊन त्याला मिनिमम स्कारिंग बरोबर ते परत नातेवाईकांना देतात. सो बाहेरून काहीच माहीत पडत नाही की काही असं केलेलं आहे. सो तसंही जेव्हा लिम्स काढतात, समजा हाताचं डोनेशन केलं तर कृत्रिम हात लावणार, ते डोळ्यांचा झाला, स्किन डोनेशन झालं, सो त्याला परत एकदम छानपैकी पॅकिंग करून देणार आणि आपलं एवढं करणार नाही की काही विकृत झालेलं आहे किंवा काही प्रॉब्लेम झालेली आहे त्याच्यामध्ये. बरोबर. मी स्किनबद्दल थोडं सांगू शकतो? येस सर. स्लाईड पण दिसली तर बरं आहे. हो. आम्ही स्किन काढताना हे जे हिडन जागा आहे तिथून स्किन काढल्या जाते, पाठीवरून, थाईज म्हणजे मांड्या आणि पायावरून, आणि त्या जागेची प्रॉपर प्रकारे ड्रेसिंग करून मग मृतदेह कुटुंबाकडे दिला जातो. त्यामुळे असं विकृतपणा वगैरे काही होत नाही. सो जे ओपन एरियाज आहे त्याची स्किन ते घेत नाही. हां, फक्त जे हिडन एरियाज आहे, हिडन एरियामध्ये बॅकचे, खालचे तेच घेतात. तोंडाचे, हाताचे ते स्किन वापरत नाही, तर ते काही विकृतीकरण होत नाही. फार महत्त्वाची माहिती सांगितली आहे प्रेक्षको की एखाद्याचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीराचं विद्रुपीकरण होत नाही, तर त्यामुळे जी आपली जी भावना दुखवल्याचं कोणाला असं शंका वाटत असेल तर तसंही काही होत नाही. आणि त्यासोबतच त्या व्यक्तीला अजून पुण्याचा लाभ होतो की त्या व्यक्तीच्या ऑर्गन डोनेशनमुळे अनेक व्यक्तींचे जीवन आपण बचावू शकतो. तर पुढचा प्रश्न मला डॉक्टर चलवदे सरांसाठी आहे की एखादा दात्याचं मृत्यूनंतर, आता हा विशेष प्रश्न तुमच्यासाठी कारण तुम्ही प्लास्टिक सर्जरी आणि त्वचा या विषयावरती जास्त पारंगत आहात, तर त्वचा काढण्यासाठी जी प्रक्रिया करतात तर मग त्या प्रक्रियेला काही गोल्डन विंडो पिरियड काय असतो का, त्याबद्दल जरा सांगा. हां, गोल्डन विंडो पिरियड इकडे मॅटर करेल, कारण
मृत्यू झालेला असतो व्यक्तीचा आणि त्याच्यानंतर त्यांची प्रोसेस चालू होते की आपल्याला स्किन किंवा त्वचा डोनेट करायची आहे. तर नॉर्मली पहिल्या 6 तासामध्ये स्किन घेतल्या जायला पाहिजे असा आमचा प्रोटोकॉल आहे. जर बॉडी फ्रीझरमध्ये ठेवलेली असेल तर तो आपण 24 तासापर्यंत एक्सटेंड करू शकतो. बरोबर. फार छान माहिती सांगितली. आपल्याला चर्चेच्या दरम्यान एक टेलिफोन कॉल आलेला आहे. रुपेश गुजराती बोलत आहेत सिन्नरहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो रुपेश जी. हॅलो. हां, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. रुपेश गुजराती बोलतो मी सर. माझा प्रश्न असा आहे की मोठ्या आजारातून रिकवर झालेल्या व्यक्तीला आपण अवयव दान करू शकतो का? म्हणजे आपण काही आजार होता रिकवर झालोय तर पुढे आपल्याला अवयव दान करण्याची इच्छा आहे आणि येथे अनुवंशिकता हेरिडिटरी प्रॉब्लेम पुढे आपण ज्याला अवयव दान करू त्याला पुढे जाऊन असा प्रॉब्लेम होऊ शकतो का अनुवंशिकतेचा? धन्यवाद. फार सुंदर प्रश्न विचारलाय. डॉक्टर शुक्ला सर, काय म्हणाल तुम्ही? अमुक प्रकारचे आजार असतात ज्याच्यानंतर आपण अवयवदान नाही करू शकत. जसं हल्लीमध्ये काही कोणाला कॅन्सर झाला असेल तर ते आपण युजली ऑर्गन्स देऊ शकत नाही. तसंही अमुक सेप्सिस असेल अनकंट्रोल्ड आणि इन्फेक्शन खराब प्रकारचं असेल तर कधी कधी आम्ही ते ऑर्गन्स वापरू शकत नाही. कोणाला निमोनिया झाला असेल तर पण त्यांचे लंग्स वापरू शकत नाही. सो असे अमुक प्रकारचे आजार असतात ज्याच्यामध्ये आपण घेऊ शकत नाही. पण हे रेअर आहे आणि बरेचपैकी जसं कोणाला हार्ट अटॅक आला आहे त्याच्यामधून रिकवर झाले तर पण ते ऑर्गन अवयवदान घेऊ शकतो. तसंही दुसऱ्या प्रकारचे आजारामधून जर मोठ्या आजारामधून माणूस बाहेर पडला असेल तरी ते अवयवदान करू शकतात. पण हे सगळं आपण मेंदू मृत्यू झाल्यानंतरचे अवयवदानबद्दल बोलतोय. जिवंत अंगदान करताना साधारणतः आम्ही जास्त काळजी घेतो कारण की ते जिवंत अंगदान करताना डोनरला काहीच रिस्क नाही असायला पाहिजे. सो त्या कंडिशनमध्ये ते एकदम छान फिट असेल तरच आपण त्यांचे अंग वापरतो, नाहीतर आम्ही त्यांना रिजेक्ट करतो. बरोबर आहे. डॉक्टर शुक्ला सर, तुमच्यासाठी सेम क्वेश्चन आहे की गोल्डन विंडो पिरियड काय असतो? समजा एखाद्याला लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हर डोनेशन करायचं असेल तर मग काय असतो त्याबद्दल? सो युजली लिव्हर डोनेशनमध्ये एकदा ऑर्गन्स काढल्यानंतर 6 ते 8 तासमध्ये आम्हाला ते लिव्हरला वापरावं लागतो आणि जे पण पहिले 4 ते 6 तासमध्ये झालं तर अतिउत्तम आहे. त्याच्या पुढे जेवढा उशीर होतो वापरताना तेवढा ते ऑर्गन्सचे फंक्शनिंग व्हायचे चान्सेस कमी होऊन जातात. सो ते इम्पॉर्टंट आहे. तसंही प्रत्येक ऑर्गन्सच्या टाईम असतो. हार्टच्या सगळ्यात कमी असतो, विदिन 4 to 6 hours, 4 ते 6 तासमध्येच आपल्याला ते वापरावं लागतो. म्हणून तुम्ही ऐकलं असेल ते ग्रीन कॉरिडोर आणि एअरलिफ्ट चार्टर्ड फ्लाईटने शिफ्ट करतात अमुक वेळ किंवा त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये प्रायोरिटी मिळतो कारण की ते वेळेत नाही पोहोचलं तर ते अवयवदान वेस्ट होऊन जाणार. बरोबर आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर चलवदे सर तुमच्यासाठी आहे की त्वचा काढण्यासाठी अशी कोणती म्हणजे रेट्रिवल टीम तर असतेच, तर मग ती रेट्रिवल टीम जी असते ती कोणते विशेष साधन वापरते का? हो, त्वचा काढण्यासाठी आम्ही एक डर्माटोम नावाचं विशेष उपकरण वापरतात. हे बॅटरी ऑपरेटेड असतं. तर जी टीम जाणार आहे स्किन काढायला, त्वचा काढायला, ते हे सोबत घेऊन जातात. जे पण गोष्टी लागणार आहेत त्वचादान करण्यासाठी ते सर्व गोष्टी ते घेऊन जाणार आणि एकदम पातळ लेअर म्हणजे अबाउट 1/8 किंवा 0.3 mm वरचा पातळ स्किनचा लेअर काढला जातो. त्याच्यामुळे रक्तस्राव वगैरे काही विशेष होत नाही. बरोबर. डॉक्टर शुक्ला सर, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की यकृताबद्दल नेहमीच असं आपण विचार करतो की यकृतामध्ये पुनर्रचना म्हणजे रिग्रो करण्याची पॉवर असते, तर मग त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? थँक्यू. हे एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण आपल्या शरीरात हे एक रेअर
सिच्युएशन आहे जेव्हा आपण एक हेल्दी ऑर्गनमधून जर 70% 75%पर्यंत काढलं तरी जे उरलेलं अंग आहे तो त्याची वाढ होते, तो परत ग्रो होतो आणि 3 ते 4 आठवड्यामध्ये ते परत मोठा होऊन फुल साईजचा होऊन जातो. सो ते फक्त लिव्हरमध्ये होऊ शकतो. लिव्हर जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर कट केल्यानंतर पण तो जागृत होतो. म्हणूनच आपण जे जिवंत माणसं लिव्हर डोनेशन करतात ते लिव्हरचा एक भाग काढतात, ॲटलिस्ट 30% आम्ही सोडतो आणि 70% पर्यंत काढून आपण पेशंटला देऊ शकतो आणि हे जे 30% राहिलं ते परत उगून जाणार आणि जे 70% पेशंटला गेलं तेही 3 ते 4 आठवड्यामध्ये मोठं होऊन जाणार. आणि हे प्रक्रिया ती असते लिव्हरची, म्हणून मोठे मोठे आजारमधून पण माणूस परत जागृत होऊ शकतो, लिव्हर परत ग्रो होऊ शकतो आणि लिव्हर डॅमेज झाल्यानंतर पण रिकव्हरी होऊ शकते. बरोबर. प्रेक्षक हो, चर्चेच्या या वळणावरती आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगल आपटेजी बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की ज्यांचा ऍक्सिडेंट होतो ना, तर त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर एखाद्याला इच्छा असते त्याची की आपला अवयवदान द्यावं म्हणून, पण मग त्यांना ती प्रोसेस कळत नाही, किंवा एखाद्या वयस्कर ज्या लोक असतील तर त्यांना पण ते द्यायची इच्छा असते, पण ती त्याची प्रोसेस त्याचा फॉर्म भरायचा का, मग ते कसं लगेच द्यायचे, 4 तासात द्यायचे का 8 तासात द्यायचे, तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? डॉक्टर शुक्ला सर, काय सांगाल तुम्ही? सो जे आपला ड्रायव्हिंग लायसन्स असतो, ॲक्च्युली ड्रायव्हिंग लायसन्समध्ये सुद्धा ते ऑप्शन असतो की आपण आपली इच्छा जाहीर करू शकतो की आपल्याला अंगदान करायचं आहे की नाही. सो जे तुम्ही ॲक्सिडेंट्सबद्दल बोलले, तर ॲक्सिडेंट नंतर ते ड्रायव्हिंग लायसन्स तर असतोच जे ड्रायव्हिंग करतोय, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये पण इच्छा आपण व्यक्त करू शकतो. दुसरा प्रश्न हे आहे की ते प्रोसेस काय असतो अंगदानाची, ते वयस्कर माणसाला कळत नाही किंवा अचानक कोणाची मृत्यू झाली ते कळत नाही. सो ते अंगदानची जी प्रोसेस आहे ते मेंदू मृत्यू झाल्यानंतर ते हॉस्पिटलची टीम जी आहे ते करणार. आपल्याला काही त्याच्यासाठी एफर्ट करायची गरज नाही आहे, आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही आहे. जेव्हा टीम येऊन तुम्हाला विचारणार तेव्हा तुम्ही फक्त तुमची संमती द्या, तुम्ही हुंकारी द्या आणि त्याच्यातनं आपलं अंगदान होऊन जाणार. टिश्यू डोनेशनबद्दल अचानक कोणाची मृत्यू झाली तर त्याच्यासाठी मी डॉक्टर चंद्रशेखरला रिक्वेस्ट करणार, तुम्ही म्हणाल की ते कसं कॉन्टॅक्ट करू शकतात. थँक्यू सर. जेवढ्या प्रकारे म्हणजे तुम्ही फक्त KEM टिश्यू बँकचा नंबर मी देतो स्क्रीनवर, तुम्ही कधी पण या टिश्यू बँकच्या फोनवर कॉल करू शकता. जर तुम्ही कॉल केला तर मग त्याच्या पुढची प्रोसेस आमचे लोक कोऑर्डिनेट करू शकतील त्याच्यानंतर. तसंही टिश्यू आणि कॉर्निया डोनेशनसाठी आपण नोटोची हेल्पलाईन आहे, ते नंबर वर आपण कॉल करून त्यांना हे माहिती देऊ शकतो की आम्हाला इच्छा आहे डोनेट करायची आणि नंतरच्या सगळ्या गोष्टी ते कोऑर्डिनेट करून करतील. ते घरी येऊन ते टिश्यू आणि कॉर्निया आणि बाकीचे जे काही आपल्याला डोनेट करायचं आहे ते करू शकतात. बरोबर आहे. तर प्रेक्षक हो, एवढा महत्त्वाचा आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितली, आपल्याला टेलिफोन नंबरसुद्धा कळलेले आहेत, तर त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. पुढचा प्रश्न डॉक्टर चलवदे सर तुमच्यासाठी आहे की आपण स्किन ॲलोग्राफ्टसाठी विचार करतो, तर तेव्हा दात्याचं असं ब्लड ग्रुप किंवा त्वचेचा रंग जुळणे इम्पॉर्टंट आहे का, याबद्दल जरा सांगा. असं काही नाही आहे. त्वचादान म्हणजे एका व्यक्तीची त्वचा दुसऱ्या रुग्णाला वापरल्या जाणे, त्याच्यासाठी मॅचिंग, जे जेनेटिक मॅचिंग HLA मॅचिंग म्हणतात, ते करण्याची आवश्यकता नाही आहे. कारण ही त्वचा काही काळापुरती बायोलॉजिक शील्ड म्हणून काम करते, म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करते आणि ते थोड्या दिवसांनी आपण काढल्या जाते किंवा काढावे लागते. तर रंग किंवा रक्तगट जुळण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. तर कोणतेही त्वचा म्हणजे नॉर्मल आणि प्रोसेस्ड प्रिझर्व्ड त्वचा आपण रुग्णाला वापरू शकतो. बरोबर आहे.
डॉक्टर शुक्ला सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की यकृताबद्दलचा आहे की केवळ आपण बघतो की मूवीजमध्ये किंवा कुठेही असं की दारू पिण्यामुळे यकृताचे आजार खूप जास्त होतात. तर केवळ दारू पिण्यामुळे यकृताचे आजार होतात का, याबद्दल जरा सांगा. फक्त दारूमुळे यकृताचे आजार नाही होत, पण यकृत डॅमेज असायचं सगळ्यात मोठं कारण अल्कोहोलच आहे, ड्रिंक्स आहे, दारूचं आहे. पण ते सोडून दुसरे आजार पण आता वाढत चालले आहे. आपल्या देशात हेपॅटायटिस बी हा एक खूप मोठा आजार आहे ज्याच्यामुळे लिव्हर खराब होतो. हेपॅटायटिस सी अजून एक आजार आहे. आणि जे आपण नवीन आजार जे वाढत चालला आहे तो आहे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. म्हणजे जे ड्रिंक्स नाही घेतात त्यांच्या लिव्हरमध्ये चरबी एकत्र होणं, ते लाईफस्टाईल, जंक फूड, एक्सरसाइज नाही करणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे, डायबिटीज, ह्या सगळ्यांमुळे ते लिव्हर डॅमेज होतो. आणि ते सोडून अजून 100चे पुढे प्रकारचे आजार असतात, जसं विल्सन डिझीज, ऑटो इम्युन हेपॅटायटिस, बटकियारी सिंड्रोम, जेनेटिक डिसऑर्डर्स, हे सगळ्यांमुळे पण लिव्हर खराब होऊ शकतो. सो दारू सोडून पण वेगळे वेगळे कारण आहे ज्याच्यातनं लिव्हर डॅमेज होतो. बरोबर आहे. डॉक्टर चलवदे सर, पुढचा प्रश्न हा स्किन रिलेटेडच आहे तुमच्यासाठी की आपण विचार करतो की ऑर्गन ट्रान्सप्लांट, एक नॉर्मल व्यक्ती विचार करेल की लिव्हर गरजेचं आहे किंवा हार्ट असेल किंवा आईज असेल, तर हे सगळे गरजेचे आहेत. पण त्वचाच्याबद्दल विचार करत असताना त्वचा कशा प्रकारे एखाद्या रुग्णाचं प्राण वाचू शकतं. म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून की गंभीर भाजलेलं कोणी रुग्ण असेल तर अशा वेळी त्वचा आपण इम्प्लांट केली तर मग तसं कशी मदत होऊ शकते, त्याबद्दल जरा सांगा. त्वचेमुळे जर ही कोणी त्वचादान केलं आणि ती त्वचा आपण गंभीर भाजलेल्या रुग्णाला वापरली तर साधारणतः असे अनेक रिसर्च पेपर्स आहेत की जे गंभीर रुग्ण आहेत भाजलेली, समजा 50%पेक्षा जास्त भाजलेल्या रुग्णांची प्रोबॅबिलिटी आहे की ते वाचू नाही शकणार. आता ह्या रुग्णांमध्ये जर आपण अशी त्वचा वापरून सर्जरीज केल्या तर त्यांची वाचायची शक्यता बऱ्यापैकी वाढते, 40 ते 50% वाढते. तर ह्या स्किनमुळे त्या जखमेतून होणारा फ्लुइड लॉस म्हणतो आम्ही, म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट जाणे, शरीरातील प्रोटीन लॉस होणे, ते ह्या त्वचेमुळे कमी होतं आणि त्यामुळे रुग्णाची हिलिंग प्रोसेस बेटर होते. बरोबर आहे. म्हणजे त्वचाचं जे इम्प्लांटेशन करतो किंवा त्वचाचे जे आपण ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो तेही फारच महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर शुक्ला सर तुमच्यासाठी आहे की आपण यकृताच्या आजाराबद्दल बोलतो आहे, तर मग यकृताच्या आजाराला असं कधीतरी सायलेंट किलर असं म्हणून संबोधलं जातं, तर याचं कारण काय आहे, याबद्दल जरा सांगा. लिव्हर, जसं आपण पहिले पण बोललो की लिव्हर एक ऑर्गन आहे जे परत वाढतो, परत ग्रो होतो. सो लिव्हरमध्ये डॅमेज असल्यानंतर पण तो परत उगून जातो. म्हणून काय होतो, ह्याचे काही लक्षणच येत नाही. सो लिव्हरमध्ये जेव्हा डॅमेज चालू होतो तर 80% लिव्हर खराब होईपर्यंत काहीच लक्षणे येत नाही. आणि 80% डॅमेज झाल्यानंतर जेव्हा रिकव्हरी पॉसिबल नाही आहे त्याच वेळी त्याची लक्षणे पुढे येतात, समोर येतात. म्हणून आपण ह्याला सायलेंट किलर म्हणतो. आणि हे महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला लिव्हरचे आजार लक्षणे यायचे आधी कळलं तर आपण त्याच्या ट्रीटमेंट करून रिव्हर्स करू शकतो. एकदा लक्षणे यायला लागले तर हे ट्रीटमेंट सोपं राहत नाही, कठीण होऊन जातो आणि सगळ्यांना आपण रिव्हर्स करू शकत नाही. बरोबर आहे. पुढचा प्रश्न डॉक्टर चलवदे सर तुमच्यासाठी आहे. आपण चर्चाच्या सुरुवातीच्याच वेळी आपण विचारलं होतं की त्वचादाता आयडियली कोण होऊ शकतो, पण त्याबद्दल जरा सविस्तर माहिती सांगून त्याच्यावरती कॉन्ट्राडिक्शन असं काय मानलं जातं, एखादा दान करताना मोठे वैद्यकीय अडचण म्हणून काय आहे त्वचादातासाठी. त्वचेकरिता स्पेसिफिकली त्वचेकरिता जे पण आजार किंवा संसर्ग आहेत की एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णापर्यंत जाऊ शकतात, जसे HIV झाले, हेपॅटायटिस B आणि C झाले, हे असेल तर त्या व्यक्तीकडून आपण त्वचा घेत नाही.
कारण त्यामुळे ज्या रुग्णाला ती त्वचा जाईल त्याच्यामध्ये ती रिस्क वाढेल की इन्फेक्शनची. दुसरी गोष्ट म्हणजे त्वचेचा कर्करोग किंवा ॲक्टिव्ह इन्फेक्शन आहे पेशंटच्या रुग्णाच्या मृत्यूच्या आधी, तर त्या रुग्णांची पण स्किन घेतल्या जात नाही. मग तिसरी गोष्ट सेप्टिसेमिया म्हणजे तेच बॉडीमध्ये इन्फेक्शन एवढं पसरलेलं आहे किंवा कावीळ आहे, तर त्या गोष्टींमध्ये पण आपण स्किन घेतल्या जात नाही त्यांची. बरोबर आहे. तर आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. निपाणीहून आपल्याला कॉल आलेला आहे. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे, एखादा निराधारी व्यक्ती किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती कोणी नसतात, मुलं वगैरे कोणी नसतात, किंवा एखादा अनाथाश्रम मध्ये राहणारी व्यक्ती बरोबर. आपलं देहदान वगैरे किंवा अवयव दान करणार असेल तर त्यांनी कोणत्या ठिकाणी आपली नावे नोंद केली पाहिजे, म्हणजे ऑनलाईन म्हणा किंवा ऑफलाईन वगैरे कशा प्रकारे नाव नोंदणी केली पाहिजे, त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे बघा साहेब. बरोबर आहे. डॉक्टर चलवदे सर, काय सांगाल तुम्ही? हे आपण आधी पण बोललेलो आहे की नोटोची वेबसाईट, आपण गुगलवर सर्च केलं नोटोची वेबसाईटमध्ये प्लेज फॉर्म आहे, तर कोणी पण त्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतं. किंवा रुग्णालयामध्ये आपण भरती असताना जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला, तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे तशी संमती दाखवून ठेवू शकता पहिलेच. बरोबर आहे. पण जर मी ॲड करतो ह्याच्या थोडक्यात, एक लिव्हिंग विल म्हणून असतो. सो जिवंत असताना आपण हे विल बनवू शकतो की माझी मृत्यू झाल्यानंतर मला ऑर्गन्स डोनेट करायचं आहे. आणि जसंही समजा की असं काय लिव्हिंग विल नाही बनवली आणि कोणाची मृत्यू झाली आणि त्याचे कोणीच निराधार आहे, कोणी नातेवाईक नाही आहे, तर त्या हॉस्पिटलचे जे सुपरिंटेंडंट आहे, जे हेड आहे, ते जबाबदारी घेऊन पण पोलीसची NOC घेऊन ऑर्गन डोनेशन करू शकतात. वा, फार महत्त्वाची माहिती सांगितली डॉक्टर शुक्ला सर तुम्ही आणि डॉक्टर चलवदे सर तुम्ही सुद्धा. पुढचा प्रश्न डॉक्टर शुक्ला सर तुमच्यासाठी आहे की एखाद्या व्यक्तीला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा यकृत प्रत्यारोपणाची गरज कधी भासू शकते, याबद्दल जरा सांगा. सो लिव्हर प्रत्यारोपणची गरज आपल्याला 3 कारणांनी होऊ शकतो. एक, ज्याला आपण म्हणतो डिकॉम्पन्सेटेड सिरोसिस, म्हणजे सिरोसिस जे आपण पहिलं बोललो होतो की लिव्हर एकदम 80% पुढे डॅमेज झालं आणि लक्षणं यायला लागले आणि ते एक लेवलचे पुढे गेले, एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे, तर त्यांना ट्रान्सप्लांटची गरज पडू शकते. दुसरी कंडिशन आहे ॲक्यूट लिव्हर फेलियर. ॲक्यूट लिव्हर फेलियर म्हणजे काय, आज सगळं व्यवस्थित होतं, लिव्हर व्यवस्थित होतं, अचानक हेपॅटायटिस A मुळे किंवा हेपॅटायटिस E किंवा रेटॉल पॉइझनिंग असे अमुक कारणाने अचानक 1 दिवस 2 दिवस आठवड्याभरात हे लिव्हर अचानक फेल झालं. सो त्यांनाही लिव्हर ट्रान्सप्लांटची इमर्जन्सीमध्ये गरज पडू शकते. आणि तिसरं कारण आहे लिव्हर कॅन्सर. सो लिव्हर कॅन्सर जर अर्ली स्टेजमध्ये असेल, इंटरमिडिएट स्टेजमध्ये असेल, तर ते आपण ट्रान्सप्लांट करून दोन्ही सिरोसिस आणि कॅन्सर त्यांचे आपण क्युअर करू शकतो. तर हे 3 कारण असतो ज्याच्यामुळे लिव्हर प्रत्यारोपणची गरज माणसाला पडू शकते. फार महत्त्वाची सांगितली माहिती तुम्ही आज. आता आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. सांगलीहून प्रतिभा दिवाण बोलत आहेत. प्रतिभाजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. आता आपल्याला टेलिफोन कॉल आलेला आहे. सांगलीहून प्रतिभा दिवाण. आपल्या टीव्हीचा व्हॉल्यूम जरा कमी करून घ्या, म्हणजे तुम्हाला. नमस्कार, हा. मी सांगलीहून बोलतेय, प्रतिभा दिवाण. हां, पुणे मुंबई सारखं मेट्रो सिटी नाही आमची. ओके. मग अशा शहरामध्ये अवयवदान कसं करायचं? फार मोठी, फार इम्पॉर्टंट अशी तुम्ही प्रश्न विचारला आहे. डॉक्टर शुक्ला सर, काय सांगाल तुम्ही? सो प्रत्येक जिल्ह्यात जे हॉस्पिटल्स आहे ते आपल्याला NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीवल सेंटर ह्याच्यासाठी नोंदणी करू शकतात. आणि छोटं हॉस्पिटल जे आहे, जर त्यांच्याकडे ICU आहे आणि ऑपरेशन थिएटर आहे, तर ते आपलं नाव ह्याच्यासाठी नोंदणी करू शकतो. जर ज्या हॉस्पिटलला हे मृत्यू झालेली आहे त्या हॉस्पिटल NTORC म्हणून रजिस्टर्ड आहे, तर तुम्हाला फक्त तुमचे टीमला सांगायचं, डॉक्टरांची टीमला सांगायचं की तुमची अशी इच्छा आहे, ते तुम्हाला विचारणार आणि आपण ऑर्गन डोनेशन करू शकतो. जर
असं वाटलं की मेंदू मृत्यू झालेली आहे आणि त्या हॉस्पिटल रजिस्टर्ड नाही आहे, तर तुम्ही तुमची फक्त डॉक्टरांची टीमला सांगा की अशी तुमची इच्छा आहे, तर ते ZTCC जे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर आहे ते 4 जे आहे त्यांना फोन करून सांगतील आणि तिकडची टीम ते सगळं कोऑर्डिनेट करतील की कसं ऑर्गन डोनेशन करू शकतो आणि ते डोनेशनसाठी तिकडनं टेम्पररी लायसन्स पण मिळू शकतो ऑर्गन रिट्रीवलसाठी. दुसरं ते तिकडनं आपण अशा हॉस्पिटलमध्ये जिथे हे फॅसिलिटी आहे ऑर्गन डोनेशनची तेही शिफ्ट करून ऑर्गन डोनेशन्स होऊ शकतो. सो छोटं हॉस्पिटल असेल तरी हे संभव आहे. कुठल्याही ठिकाणी महाराष्ट्रात हे पॉसिबल आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला मेट्रो सिटीजमध्ये असण्याची गरज नाही आहे. तुम्ही कोणत्याही लहान सिटीजमधून सुद्धा असाल, सॅटेलाईट सिटीजमधून सुद्धा असाल तरीसुद्धा हे ऑर्गन ट्रान्सप्लांट संभव आहे. थँक्यू सो मच हे इन्फॉर्मेशन आणि या प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न डॉक्टर चलवदे सर तुमच्यासाठी आहे की तुम्ही KEM टिश्यू बँकचे मेडिकल डिरेक्टर आहात, तर मुंबईतील KEM टिश्यू बँकची भूमिका काय आहे त्याबद्दल जरा सांगा. KEM टिश्यू बँक त्वचा आणि आम्निऑनसाठी सध्या आम्ही कलेक्शन करतो, म्हणजे हार्वेस्ट करतो. म्हणजे जे पण व्यक्ती त्याला संमती देतात, प्रेग्नंट व्यक्तींकडून आम्निऑन कलेक्ट केलं जातं आणि जे कोणी मृत व्यक्ती त्वचादानासाठी संमती देतात किंवा इच्छुक असतात त्यांच्याकडून स्किन कलेक्ट केल्या जाते. तर त्यासाठी आमची टीम स्वतः जाते, त्यांच्या घरी जाते, हॉस्पिटलमध्ये असायची पण गरज नाही आणि ते स्टँडर्ड प्रोटोकॉलनुसार स्किन कलेक्ट करते आणि त्याच्यानंतर ती स्किनवर बरेचसे बायोलॉजिक प्रोसेसेस होतात. त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन आहे का, संसर्ग होण्याची रिस्क आहे का, ते सर्व टेस्ट केले जातात, ज्याकडून त्याची सेफ्टी लेवल आपण आपल्या स्टँडर्ड लेवलपर्यंत आहे की नाही ते कन्फर्म करतो. एकदा सेफ्टी कन्फर्म झाल्यावर ती प्रिझर्व केल्या जाते एका विशिष्ट कूलिंग कॅबिनेटमध्ये आणि विशिष्ट सोल्युशनमध्ये ते प्रिझर्व केले जाते. साधारणतः 5 वर्षापर्यंत आपण ती स्किन ठेवू शकतो आणि या 5 वर्षाच्या दरम्यान ज्या रुग्णांना त्याची गरज आहे त्यांच्याकडून रिक्वायरमेंट आल्यावर ही इश्यू केल्या जाते. तर थोडक्यामध्ये म्हणजे आपण जे पण इच्छुक व्यक्ती आहे त्यांच्याकडून टिश्यू घेतो, स्किन आणि आम्निऑन, ती प्रिझर्व करतो, प्रोसेस करतो आणि इश्यू करतो. म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना दिले जाते. बरोबर आहे. याचा पुढचा प्रश्न आहे, हे आपण स्किन जे आपण प्रिझर्व करतो तो किती काळपर्यंत प्रिझर्व करू शकतो? एकदा प्रोसेस झाल्यावर आणि टिश्यू बँकमध्ये 5 वर्षापर्यंत प्रिझर्व करू शकतो हे टिश्यू. बरोबर. पुढचा प्रश्न डॉक्टर शुक्ला सर तुमच्यासाठी. सेम प्रश्न की एखाद्या वेळी आपण लिव्हर आपण प्रोक्युअर केला त्यानंतर तो लिव्हर किती काळासाठी आपण ठेवू शकतो? आणि पुढचा प्रश्न हा पण आहे की आपण लिव्हरच्या वेगवेगळ्या आजाराबद्दल चर्चा केली, तर सिरोसिस म्हणजे नेमकं काय त्याबद्दल जरा सांगा. सो सिरोसिस जे आहे ते लिव्हर डॅमेजची एक स्टेज आहे. नॉर्मल लिव्हरमध्ये सुरुवातीला जेव्हा डॅमेज सुरू होतो तो लिव्हरमध्ये छोटे छोटे डाग पडतात. ते डागला टेक्निकली आम्ही फायब्रोसिस म्हणतो. तर फायब्रोसिसची 4 स्टेज असते, 1st, 2nd, 3rd आणि 4th. तो 4th स्टेज फायब्रोसिसची जी असते त्याला आपण सिरोसिस म्हणतो. म्हणजे काय, लिव्हर कडक झालेला आहे, हार्ड झालेला आहे, त्याच्यामध्ये बरीचपैकी डाग पडलेले आहे. तरी ह्या स्टेजमध्ये लिव्हरची फंक्शनिंग चांगली असते. पण सिरोसिसचे पण 3 स्टेजेस असतात, कॉम्पन्सेटेड, डिकॉम्पन्सेटेड आणि लिव्हर फेलियर. सो कॉम्पन्सेटेड स्टेजमध्ये लिव्हर कडक असतो, सिरोटिक असतो, पण माणसाला काहीच लक्षणे नसतात. अजून थोडा डॅमेज झाल्यानंतर पुढची स्टेजमध्ये गेल्यानंतर ते डिकॉम्पन्सेटेड स्टेज येतो. त्याच्यामध्ये पोटात पाणी होणं, ज्याला आपण जलोदर म्हणतो, रक्ताची वांती होणं, इंटरनल हेमरेज होणं किंवा एन्केफ्लोपॅथी म्हणजे घेनमध्ये जाणार, ब्रेनवरती इफेक्ट होणार, प्रीकोमा म्हणणार, ते लक्षणे चालू होतात. त्याला आपण म्हणतो डिकॉम्पन्सेटेड. आणि 3rd स्टेज सिरोसिसची जी असते ते स्टेज असते लिव्हर फेल्युअरची, ज्याच्यामध्ये लिव्हर फेल होऊन जातो आणि त्या लिव्हर फेल्युअरचा परिणाम दुसरे ऑर्गन्सवर येतो.
ब्लड प्रेशर लो होऊन जातो, किडनी फेलियर चालू होतो, लंग्समध्ये प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्या ऑर्गन्सवर इफेक्ट होतो. सो जर आपण सुरुवातची स्टेजमध्ये सिरोसिसमध्ये ट्रीटमेंट केलं तर इवन सिरोसिससुद्धा पार्शियली रिव्हर्स होऊ शकतो अमुक पेशंट्समध्ये. सगळ्यांमध्ये नाही, पण अमुक पेशंट्समध्ये तेही रिव्हर्स होऊ शकतो. पण एक लेवलचे पुढे गेल्यानंतर डिकॉम्पन्सेटेड स्टेजमध्ये जर खूप पुढे गेलेलं असेल तर ते रिकव्हरी कठीण होऊन जातो आणि आम्ही टेम्पररी ट्रीटमेंट करून स्टेबल करतो, पण फायनल ट्रीटमेंट त्या स्टेजमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटच असतं. बरोबर आहे. सर, डॉक्टर शुक्ला सर, तुमच्यासाठी सरते शेवटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना लिव्हर ट्रान्सप्लांटच्या हिशोबाने आणि ओव्हरऑल ऑर्गन डोनेशनसाठी म्हणून काय संदेश द्याल? सो लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी जसं मी पहिले पण बोललो की 2 प्रकारचा होऊ शकतो, जिवंत आणि मेंदू मृत्यू झाल्यानंतर. आणि आपल्याकडे जर आपण बघायला गेलो तर खूप पेशंटला ह्याची गरज आहे आणि डोनेट करणारे माणस खूप कमी आहे. तर आपल्याला खरोखर एवढे लोकांना मदतची गरज आहे ज्यांना आपण प्रॉपर ट्रीटमेंट करून लिव्हर ट्रान्सप्लांट देऊ शकतो. जर अंगदान जर झाले महाराष्ट्रात तर बरेचपैकी पेशंट्सचा फायदा होणार आणि त्यांना नवीन जीवन मिळणार. ज्यांचे नातेवाईक डोनेट करू शकतात, ते फिट आहे, त्यांनी सगळं रिस्क समजून आपली संमती देऊन डोनेट करायला पाहिजे. आणि बरेच पेशंट ट्रान्सप्लांट ज्यांना असं वाटतं की ट्रान्सप्लांटची गरज आहे ते प्रॉपर मेडिसिननी रिव्हर्स करून असंही विदाऊट ट्रान्सप्लांट पण बरं होऊ शकतो. तर आपल्याला योग्य उपचारची गरज आहे, तर तुम्ही योग्य उपचार घेऊन या सगळ्यामधून बाहेर पडा आणि हीच माझी इच्छा आहे आणि हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. डॉक्टर चलवदे सर, सरते शेवटी संक्षेपमध्ये काय तुमचा संदेश असेल? त्वचादान पण बाकी अवयवदान आणि उतीदान सारखेच महत्त्वाचे आहे, एवढंच माझं हे आहे. आणि ज्याची इच्छा असेल त्यांनी लवकरात लवकर टिश्यू बँकशी कॉन्टॅक्ट करावा. बरोबर. प्रेक्षको, सरांनी आपल्याला फार सविस्तर आणि सुंदर अशी माहिती सांगितली आहे. सर, आज आपण इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांचे मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद सर. प्रेक्षको, वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.